Welcome students. Today we are going to start our English workshop of Androcles and the Lion. So let's get started. Our first question is match the phrase in column A with their meanings in column B. Here you have given column A and column B, and here we have given phrases looking out for, like face to face, like summon of courage, like rage melted, and be moved by. To match column B, here we have searching similar meaning of phrases in column B. Our first phrase is looking out for. Looking out for means look म्हणजे शोधणे, पाहणे. So here first option is anger reduce, second is return slowly, third is trying to search for, fourth is filled with soft feelings, fifth number is try to be brave, and sixth number is in front of each other. First meaning is anger. Anger means it will be in Marathi rag. Return slowly. Slowly means हळूवार सावकाश. Third, trying to search. Here look and search are similar, so our answer is C. जर आपण बघितलं लुकिंग आउट फॉर म्हणजेच काय होते, ट्राइंग टू सर्च फॉर. त्यानंतर नेक्स्ट आपलं आहे, नेक्स्ट आवर फ्रेज इज फेस टू फेस. फेस टू फेस समोरासमोर. समोरासमोर साठी आपण या ठिकाणी बघितलं होतं, पुस्तकामध्ये पण त्याचा अर्थ लिहून दिलेला आहे. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. लॉयनच्या बरोबर अँड्रोक्लस समोरासमोर आला होता. तर त्याचप्रमाणे इथे काय होईल मग, अँगर रिड्यूस. अँगर रिड्यूस मीन्स राग कमी झाला. रिटर्न स्लोली हळूवारपणे परत गेला. ट्राइंग टू तर आपलं झालेलंच आहे, ट्राइंग टू सर्च फॉर. फोर्थ नंबर आहे फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स. सॉफ्ट फिलिंगनी भरलेला आहे. ट्राय टू बी ब्रेव प्रयत्न करत आहे शूर असल्याचं दाखवण्याचा. आणि पाचवा आहे ते इन फ्रंट ऑफ ईच अदर. फ्रंट म्हणजे समोर आणि ईच अदर म्हणजे दोघे जण जे काही असतील ते त्यांच्या बरोबर. तर फेस टू फेसचा अर्थ काय होतो मग, इन फ्रंट ऑफ ईच अदर. तर आपलं सेकंड आन्सर काय होईल इथे, एफ. सेकंडचा एफ. त्यानंतर थर्ड आहे समन ऑफ करेज. आपण बघितलं होतं आणि पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे आपल्याला. समन ऑफ करेज पेज नंबर 7. समनिंग ऑफ करेज ट्राइंग टू बी ब्रेव. इथे त्याचा आन्सर आहे ट्राय टू बी ब्रेव, ई नंबर. नेक्स्ट रेज मेल्टेड. इथे आपल्याला दिलेला आहे पेज नंबर 9 वरच आहे. पेज नंबर 9 थर्ड नंबरचा पॅरेग्राफ, त्यामधली तिसऱ्या नंबरची ओळ आहे. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. काय झालं होतं, ज्यावेळेस लॉयननं रिकग्नाइज केलं होतं, ओळखलं होतं अँड्रोक्लसला, त्यावेळेस त्याला जो काही राग आला होता तो सर्व मावळला होता, शांत झाला होता. तर मग शांत होणे, राग शांत होणे. राग शांत होण्यासाठी आपण काय करू शकतो, इथे कोणता नंबर येऊ शकते, अँगर रिड्यूस का रिटर्न स्लोली का आपल्याकडे तिसरा पर्याय आहे फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स. अँगर रिड्यूस, अँगर म्हणजे राग. तर 4 नंबरचं काय होईल मग, ए नंबर होईल. त्यानंतर बी मूड बाय. बी मूड बायचं काय होऊ शकते बघा, इथे आपल्याला दिलेलं आहे. शिल्लक आपल्याकडे किती आहेत, रिटर्न स्लोली आहे आणि फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स आहे.
आता या ठिकाणी रिटर्न स्लोली, हळूवार परत जाणे, हा तर पर्याय होणारच नाही. मग कोणता पर्याय आहे? फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स. आणि हे तुम्हाला पेज नंबर 9 वर जे ऑप्शन दिले त्याप्रमाणे लिहायचं आहे. या ठिकाणी स्पेस नसल्यामुळे मी अशा प्रकारचं जोडे. Our next question is, read the following sentence from the story. First sentence is, they were bound by law to obey their master. Second sentence is, the kind man bound up the lion's injured paw. Third sentence is, the lion bounded towards Androclus again. Here in this three sentence, bound word carries three different meanings in each of the sentences. You want to find the proper meaning of the sentence. Here first sentence is, they were bound by law to obey their master. We learn in our story, the slaves were bounded by law to obey their master. Bound means rush forward? No. Forced to follow? Yes. The meaning of bound by law is forced to follow. The answer is B. The kind man bound up the lion's injured paw. Here Androclus bound up the lion's injured paw. He tear his own cloth and bound up the lion's injured paw. Here the meaning of bound up is tied up. The answer is C. And third answer is, the lion bounded towards Androclus again. Here the answer of the sentence is rush forward. Our third question is, now translate each of three sentences A, B, C into your medium of instruction. या ठिकाणी आपल्याला दिलेले जे तीन बी मध्ये दिलेले तीन जे वाक्य आहेत, दे वेर बाउंडेड बाय लॉ टू ऑबे देअर मास्टर. त्यानंतर नेक्स्ट आहे, द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. अँड थर्ड इज द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. थ्री सेंटेन्स कन्वर्ट इनटू, translate into your medium of instruction or your mother tongue. Here our first sentence answer is, they were bound by law to obey their masters. त्यांना त्यांच्या मालकांच्या आज्ञा पाळणे कायद्याने बंधनकारक होते. तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता, किंवा दुसरं होते त्याचंच, ते त्यांच्या मालकांच्या आज्ञा पाळण्यासाठी कायद्याने बांधलेले होते. दुसरा आपला प्रश्न आहे, सेकंड सेंटेन्स इज, द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंजर्ड पॉ.
त्या दयाळू माणसाने सिंहाची जखम बांधली. A third sentence is the lion bounded towards Androclus again. त्या सिंहाने अँड्रोक्लस कडे एक तर धाव घेतली होईल किंवा झेप घेतली. त्यांची उत्तरे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स और ऑपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला दिलेल्या या जे काही शब्द आहेत त्या शब्दांचे ऑपोजिट वर्ड्स म्हणजे अँटोनिम्स, विरुद्धार्थी शब्द ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, ते आपल्याला पॅरेग्राफ मधून किंवा पॅसेज मधून शोधायचे आहे. तर पहिला शब्द आहे काइंड. अँड्रोक्लस वॉज काइंड बट हिज मास्टर वॉज क्रूल. तर मग याचा विरुद्धार्थी शब्द काय? क्रूल. नेक्स्ट, अँड्रोक्लस वॉज पुअर. अदर पीपल who was rich they use poor people as their slave. मग पुअर चे विरुद्ध रिच. स्लेव, स्लेव म्हणजे गुलाम. गुलामच्या विरुद्ध ऑपोजिट वर्ड मास्टर. हाय, हाय अँड लो. पनिशमेंट, एम्परर गिव want to reward. अनबाउंड, बाउंड म्हणजे बांधलेले असणे, अनबाउंड म्हणजे मुक्त असणे. टेंडर, टेंडर शब्द आला होता त्या ठिकाणी आपल्याला काय यूज करायचं आहे? टफ, TOUGH. त्यानंतर हॅपी आला होता. हॅपी साठी आपल्याला शब्द आहेत आता पाहायचे. डिसमेड आणि अनहॅपी. तर या ठिकाणी हे जे शब्द आलेले आहेत हे सर्वच्या सर्व याचे विरुद्धार्थी शब्द आपल्या पॅसेज मध्ये आलेले आहेत. काइंडचा क्रूल, पुअर साठी रिच, स्लेव साठी मास्टर, हाय साठी लो, पनिशमेंट साठी रिवॉर्ड, अनबाउंड साठी बाउंड, टेंडर साठी टफ आणि हॅपी साठी डिसमेड. डिसमेडचा अर्थ आपल्याला दिलेला आहे सॅड आणि हॅपीच्या विरुद्ध अनहॅपी सुद्धा होते. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज find from the story 5 words that describe the sounds made by the lion. The answer of this question is you can see on page number 7 and paragraph number 4 and line number also 4. It neither growled nor roared. Here 2 words are given and then fifth number paragraph, second number line, mourn and whimper. These are 4 words. And page number 9, third paragraph, second line, bounding. The words are made by the lion. Answer is roared, growled, whimpered,
अँड बाउंडिंग.